आता वाल्मिक कराड सुटणार? दिल्लीतून हालचालींना वेग? संतोष देशमुख प्रकरणाच्या रहस्यमयी शेवटाच्या या केसमध्ये आज एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही माहिती समोर येताच एकीकडे वाल्मिक कराड समर्थक आनंदी झाले आहेत, तर दुसरीकडे सामान्य महाराष्ट्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. गेल्या 1 वर्षापासून तारीख पे तारीख सुरू असताना 9 जानेवारी रोजी जेव्हा आरोप निश्चिती झाली, तेव्हा सर्वांना वाटलं होतं की आता न्यायाची वेळ आली आहे. पण मागच्या काही दिवसात पडद्यामागे अशी काही कटकारस्थानं रचली गेली, अशा काही गुप्त चाली खेळल्या गेल्या की ज्यामुळे या प्रकरणाची दिशा आता 180 अंशात फिरली आहे. सगळा गेमच पलटला आहे. काही घडामोडी संतोष देशमुखांच्या गावात म्हणजेच मसाजोगमध्ये घडत होत्या, तर काही दिल्लीच्या कायदेशीर वर्तुळात. महाराष्ट्राला वाटत होतं की आता डायरेक्ट शिक्षेची ऑर्डर येईल, पण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जो खळबळजनक खुलासा केला आहे, त्याने सर्वांना हादरवून सोडलंय. आरोपींनी आता दिल्लीत हालचाली करत असा कायदेशीर डाव टाकला आहे की ज्यामुळे आता तो सुटणार अशा चर्चांना उधाण आलंय. आरोप निश्चिती झालेली असताना अचानक सगळं चित्र कसं बदललं, दिल्लीत नेमकं काय घडतंय आणि धनंजय देशमुखांनी या पडद्यामागच्या हालचालींबद्दल काय म्हटलंय, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, संतोष देशमुख यांच्या आयुष्याचा जो एक रहस्यमय शेवट झाला, त्या प्रकरणाने आज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे. 9 जानेवारी रोजी आपण पाहिलं होतं की ही केस निकालाच्या उंबरठ्यावर होती, पण आजचा दिवस या प्रकरणाला एका अशा वळणावर घेऊन आला आहे ज्याची कल्पना कदाचित कोणाही सामान्य माणसाने केली नसेल. आज आपण अशा एका घडामोडीवर चर्चा करणार आहोत जिथे बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टाची सीमा ओलांडून हे प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजेच दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलं आहे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नुकताच एक असा खळबळजनक दावा केला आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जुनी समीकरणं आता मोडीत निघण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाल्मिक कराडने 2 महिने शांत राहून पडद्यामागे अशी काही कटकारस्थानं रचली आहेत की ज्याने आत्तापर्यंतच्या तपासाची दिशाच बदलू शकते असं बोललं जात आहे. काय आहे तो नवा डाव? 26 फेब्रुवारीला दिल्लीत नक्की काय घडणार आणि शांत बसलेल्या वाल्मिक कराडने अचानक ही चाल का खेळली? या सर्व प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या प्रकरणाचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे. या प्रकरणाची गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 9 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षातली पहिली सुनावणी झाली, तेव्हा बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये एक वेगळंच वातावरण होतं. त्यावेळच्या माहितीनुसार आणि पुराव्यांनुसार असं वाटत होतं की आता न्यायाचा निकाल फार दूर नाही, पण तिथेच पहिल्यांदा संशयाची पाल चुकचुकली. त्या सुनावणीत संतोष देशमुखांच्या बाजूने खंबीरपणे उभे असलेले धनंजय देशमुख आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्व तांत्रिक पुरावे सादर केले होते. पण त्याच वेळी आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्ह आणि डिजिटल पुराव्यांची मागणी करून सुनावणीला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी न्यायालयाने अत्यंत कठोर पवित्रा घेतला होता. लक्षात घ्या, डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा या दुर्दैवी घटनाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं, तेव्हा न्यायालयाचा अवतार प्रचंड आक्रमक होता. न्यायालयाने अत्यंत वेगवान हालचाली करत ही गोष्ट जवळजवळ निकालापर्यंत आणली होती. 23 डिसेंबरची ती तारीख आठवा, जेव्हा न्यायालयाने वाल्मिक कराडला प्रचंड फटकारलं होतं आणि त्याला एका शब्दाच्या वर बोलू नकोस असं बजावलं होतं. त्या क्षणी संपूर्ण महाराष्ट्र हर्षोल्लासित झाला होता, कारण सर्वांना वाटलं होतं की आता खऱ्या अर्थाने न्यायाचा दिवस जवळ आला आहे. जानेवारीमध्ये जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा आरोप निश्चितीचा महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर लावलेले ठपके जेव्हा वाचून दाखवण्यात आले, तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता होती. धनंजय देशमुख यांनी त्यावेळेस एक खबरदारी म्हणून कॅव्हेट देखील सादर केलं होतं. त्यांना कुठली तरी शंका आली होती की समोरचा पक्ष इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. पण मित्रांनो, आता खरी गोम इथेच आहे. सर्वांना वाटलं की वाल्मिक कराड आता अडचणीत आला आहे, पण त्याने 2 महिने अशी काही कटकारस्थानं रचली ज्याची कुणकुण कुणालाच लागली नाही. त्याने असा कोणता डाव टाकला जो थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. आता न्यायालयीन प्रक्रियेनुसार काही तारखांवर तारखा पडत होत्या. लोकांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेच्या बातम्यांकडे होतं, पण तोपर्यंत काही गुपित हालचाली झाल्या. या प्रकरणातील एक फरार आरोपी कृष्णा आंधळे जो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे, तर या संदर्भात एक अशी घडामोडी घडली, एका अतिशय गुपित पद्धतीची हालचाल घडली ज्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. मधल्या काळात ही हालचाल जी घडली गेली तिची कल्पना कुणाला नव्हती. ती हालचाल काय होती? त्या हालचालीने नेमकं काय बदललं? लक्षात घ्या, या प्रकरणातील एक मोठे नाव म्हणजे कृष्णा आंधळे. पोलीस रेकॉर्डवर हा व्यक्ती फरार असल्याचं सांगितलं जातंय, पण धनंजय देशमुख यांनी जो दावा केला आहे त्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कृष्णा आंधळे चक्क 3 वेळा गावात येऊन गेल्याची चर्चा आहे.
जर एखादा फरार व्यक्ती इतक्या बिनधास्तपणे वावरत असेल तर त्याला कुणाचं तरी मोठं पाठबळ असल्याचं बोललं जातंय. कृष्णा आंधळेच्या या वावराचा आणि वाल्मिक कराडच्या नवीन डावाचा काही संबंध तर नाही ना, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून वाल्मिक कराडच्या गोठ्यात कमालीची शांतता होती. ना कुठली मोठी हालचाल, ना माध्यमांसमोर काही विधानं. पण ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता होती हे आता स्पष्ट झालंय. वाल्मिक कराडने हे 2 महिने शांत बसून दिल्लीतील कायदेतज्ञांशी सल्लामसलत केल्याचे बोलले जात आहे. ज्या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सुरू होती, आता त्या प्रकरणाचा फैसला दिल्लीच्या सुप्रीम दरबारात होणार आहे. सामान्यतः अशी प्रकरणं सत्र न्यायालय आणि त्यानंतर हायकोर्टात चालतात. पण वाल्मिक कराडने हायकोर्टाच्या निकालाची वाट न पाहता किंवा तिथे न थांबता थेट सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावली आहेत. त्याने तिथे जामिनासाठी मोठा अर्ज दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या वकिलांनी या केसमध्ये काही नवीन कायदेशीर त्रुटी शोधल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे ही केस पूर्णतः फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मित्रांनो, हा केवळ जामिनाचा अर्ज नाहीये. या अर्जाच्या मागे एक असा गेम दडला आहे ज्यामुळे देशमुखांना जो न्याय मिळताना दिसत होता त्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. काय आहे तो डाव? आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 26 फेब्रुवारी या तारखेकडे लागलं आहे. या दिवशी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात या अर्जावर सुनावणी होणार आहे. धनंजय देशमुख यांनी स्वतः याला दुजोरा दिला असून ते स्वतः दिल्लीला जाणार असल्याचं बोललं जातंय. वाल्मिक कराडचा हा अर्ज जर मंजूर झाला तर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळेल. असं बोललं जातंय की वाल्मिक कराडने काही अशा तांत्रिक पुराव्यांवर बोट ठेवलं आहे जे याआधी कधीच समोर आले नव्हते. हे पुरावे नेमके काय आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण यामुळे तपास यंत्रणांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. देशमुख कुटुंबियांचा संघर्ष आणि धनंजय देशमुखांचा दावा. धनंजय देशमुख यांनी म्हटलंय की आम्ही हतबल नाही आहोत, पण समोरून जो डाव टाकला गेलाय तो अत्यंत नियोजनबद्ध आहे. त्यांनी असाही संशय व्यक्त केला आहे की या प्रकरणातील काही धागेदोरे हे थेट मोठ्या राजकीय शक्तींशी जोडले गेले असू शकतात, ज्यामुळे एका आरोपीला दिल्लीपर्यंत जाण्याची हिंमत मिळाली. आता खरी चर्चा अशी सुरू आहे की हा वाल्मिक कराडचा मास्टर स्ट्रोक आहे की केवळ वेळ काढूपणा. 2 महिने शांत राहून त्याने जी कागदपत्र जमा केली आहेत ती कदाचित या केसची दिशाच पालटून टाकतील. पूर्वी ही केस बीड किंवा छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टापुरती मर्यादित होती, पण आता दिल्लीत हा सगळा गेम चालणार आहे. पण थांबा, यामध्ये अजून एक मोठी बातमी समोर येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणातील काही मुख्य पुराव्यांची छेडछाड झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. जर हे खरं असेल तर खरोखरच ही केस पूर्णतः फिरू शकते का? संतोष देशमुखांसोबत जे घडलं तो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा क्षण मानला जातो. एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा असा रहस्यमयी शेवट होणं हे धक्कादायक आहे. आता जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे: सामान्य माणसाला मोठ्या प्रस्थापितांविरुद्ध न्याय मिळेल का? वाल्मिक कराडने ज्या पद्धतीने दिल्लीत धाव घेतलीये ते पाहता त्याने खूप मोठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. धनंजय देशमुख यांनीही याची माहिती दिलीये की आता एक असा डाव टाकला गेलाय ज्याने ही केस पलटी होऊ शकते. हा डाव नेमका काय आहे हे 26 फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल. तर मित्रांनो, सद्यस्थितीत हे प्रकरण एका अशा टोकदार वळणावर आहे जिथे कोणताही अंदाज लावणं कठीण आहे. वाल्मिक कराडने टाकलेला हा शेवटचा पत्ता त्याला या कठोर कारवाईतून वाचवेल की कायद्याचा फास अजून घट्ट होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 2 महिने शांत राहून रचलेली ही कट कारस्थानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा न्यायासाठी वणवण करायला लावेल का, की दिल्लीचं न्यायालय या सर्व प्रकारावर सडेतोड निकाल देईल? संतोष देशमुख प्रकरण आता केवळ बीडचं राहिलेलं नाही, तर ते दिल्लीच्या दरबारात पोहोचलेलं एक मोठं रहस्य बनलं आहे. वाल्मिक कराडचा सुप्रीम कोर्टातील अर्ज आणि 26 फेब्रुवारीची सुनावणी हे या प्रकरणाचा क्लायमॅक्स ठरू शकतात. धनंजय देशमुख यांनी दिलेली ही माहिती महाराष्ट्राला सावध करणारी आहे. तर मित्रांनो, ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते ऐकून खरंच असं वाटतं की ही केस आता एका अशा वळणावर आली आहे जिथे काहीही होऊ शकतं. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये आम्ही जी काही माहिती दिली आहे ती समोर आलेल्या बातम्या आणि सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे. ही केवळ एक शक्यता आहे. न्यायालयीन प्रक्रियेत जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत आपण कोणालाही दोषी किंवा निर्दोष ठरवू शकत नाही. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. वाल्मिक कराडने दिल्लीत धाव घेणं ही केवळ कायदेशीर प्रक्रिया आहे की यामागे खरोखरच काही मोठे अदृश्य हात आहेत? 26 फेब्रुवारीला
सुप्रीम कोर्टात काय होईल यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबांचं भवितव्य अवलंबून आहे. धनंजय देशमुख यांनी जो लढा पुकारला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पण आरोपी जेव्हा इतक्या मोठ्या स्तरावर हालचाली करतो तेव्हा सामान्य माणसाच्या मनात शंकेची पाल नक्कीच चुकते. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराडला जामीन मिळवण्याची जी काही शक्यता वर्तवली जात आहे ती खरंच सत्यात उतरेल का? की ही एक केवळ वेळ काढूपणाचं धोरण आहे? कायद्याच्या चौकटीत राहून तपास यंत्रणांनी जे पुरावे सादर केले तेही दिल्लीत टिकतील का? मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोक म्हणतात की पुरावे कमकुवत झालेत, तर काही म्हणतात ही एक केवळ अफवा आहे. पण आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हीच विनंती करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्ही दिलेली माहिती ही सध्याच्या घडामोडींवर आधारित एक शक्यता आणि विश्लेषण आहे. तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? संतोष देशमुखांना न्याय मिळायला आता किती वेळ लागेल असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण तुमच्या कमेंट्स केवळ आमचा उत्साह वाढवत नाही, तर या विषयावर एक मोठी चर्चा घडवून आणतात. तुमचं मत मांडताना संयम राखा आणि कायदेशीर भाषेचा वापर करा. शेवटी एकच सांगते, न्याय उशिरा मिळेल पण नक्की मिळेल अशी आपण आशा करूया. 26 फेब्रुवारीला सुनावणीचे काही घडेल त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. त्यासाठी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतीही माहिती अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या या महत्त्वाच्या केसबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.